हॅलो फ्रेंड्स, घरचर्चामध्ये आपलं स्वागत आहे. आमचे एक नातेवाईक गावावरून आले होते. त्यांनी येताना कोकणातून पिकलेला फणस आणला होता. तर त्या फणसापासूनच तयार होणारी एक रेसिपी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कापा फणस होता. फणसातील गरे काढण्यासाठी हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आहे. आता याच्यातले गरे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. गऱ्यामध्ये जी आठळी असते आणि जो पोटकाडा असतो आठळीच्या बाजूला तो काढून घ्यायचा आहे. गऱ्यांमधली ही आठळीसुद्धा आपल्याला भाजीमध्ये वापरता येते. घरचर्चा चॅनलवर सुक्या जवळ्याची आठळ्या घालून केलेली भाजीची रेसिपी आहे, ती नक्की चेकआउट करा. काढलेले हे गरे आपण पाणी न घालता मिक्सरला वाटून घेणार आहोत. त्याचा पल्प काढून घ्यायचा आहे. याच्यातले थोडेसे गरे मी मिक्सरला वाटून घेतले होते. बाकीच्या गऱ्यांची मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून एक रेसिपी करून दाखवणार आहे. या फणसाच्या गऱ्यांचे आपण वडे करणार आहोत. त्याच्यासाठी मी ते 1.5 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे, अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, एकूण 2 वाट्या तांदळाचं आणि गव्हाचं पीठ घेतलं आहे. आता 2 चमचे मी इथे गुळाची पावडर घातली आहे. फणस तसा गोडच होता तरी मी इथे 2 चमचे गुळाची पावडर घातली आहे. चवीपुरतं म्हणजे अगदी किंचितसं मीठ घातलं आहे, हळद घातली आहे. आता थोडा थोडा करून आपल्याला हा पल्प या पिठामध्ये मिक्स करायचा आहे. हे पीठ मळताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे. या पेस्टमध्येच आपल्याला हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. मी आधी थोडं थोडं करूनच पल्प पिठामध्ये घातला होता, पण प्रमाण अगदी परफेक्ट झालं होतं. 2 वाट्या पिठासाठी 1 वाटी फणसाचा पल्प लागला होता. एकदम जर घातला तर कदाचित पीठ कधी कधी पातळ होण्याची शक्यता असते. मी इथे पिठात आधी गुळाची 2 चमचे पावडर घातली होती, पण कोणाला जर गूळ वापरायचा असेल तर तो किसून किंवा चिरून मिक्सरमध्येच घालायचा आहे. जेव्हा आपण फणसाचा पल्प काढून घेतो त्याच्याबरोबरच गूळ आपल्याला फणसाबरोबरच वाटून घ्यायचा आहे. अगदी घट्ट पण नाही आणि अगदी सैलसर पण नाही, व्यवस्थित पिठाचा गोळा मळून तयार झाला आहे. फक्त 5-7 मिनटं मी तो झाकून ठेवला होता. आता व्यवस्थित तो परत एकदा मळून घ्यायचा आहे आणि त्याचे आपण आता वडे थापून घ्यायचे आहेत. वडे थापण्यासाठी आपण केळीचं पान वगैरे असेल तर त्याचा उपयोग करू शकतो, पण मी इथे प्लास्टिकचा एक पेपर घेतला होता. त्याला थोडंसं तेल लावून त्याच्यावर वडे थापून घेतले होते. एका बाजूला गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. अशा प्रकारे पिठाचा लिंबा एवढा गोळा घेतला आहे आणि त्याला वरून थोडंसं तेल लावून वडा थापून घेतला आहे. एकदम पातळ वडासुद्धा आपल्याला थापायचा नाही आहे, नाहीतर मग वडे फुगणार नाहीत. तेल व्यवस्थित तापलं गेलं आहे. अलगद हाताने आपल्याला वडा तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे. मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगावर आपल्याला हा वडा तळून घ्यायचा आहे. थोडीशी हळद आणि फणसाचा पिवळा रंग याच्यामुळे छान पिवळसर सोनेरी वडे बनून तयार होतात. हे वडे आपण मध्यम आचेवरच तळून घेणार आहोत. जास्त मोठा गॅस करायचा नाही आहे, नाहीतर मग वडे बाहेरून लवकर लाल होतील पण आतून मात्र कच्चे राहतील. अशाच प्रकारे बाकीचे सगळे वडेसुद्धा मी तळून घेतले होते. इथे दाखवलेल्या प्रमाणात 23 वडे बनवून तयार झाले होते. गरमागरम हे वडे आपण चहासोबत खाऊ शकतो किंवा मग जेवताना एखाद्या उसळीसोबतसुद्धा खाऊ शकतो. छान भुसभुशीत वडे बनवून तयार आहेत. आतूनसुद्धा व्यवस्थित भाजले गेले. ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि घरचर्चा या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.